नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, रेशन कार्डच्या नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात येत आहे. एक मोठी बातमी रेशन कार्डची समोर येत आहे. मित्रांनो, केंद्र सरकारद्वारे रेशन कार्डद्वारे जे धान्य मिळतात, त्याच्यामध्ये एक मोठा बदल करण्यात येत आहे. रेशन कार्डमधले धान्य म्हटलं, की आपल्याला सगळ्यात पहिलं जे नाव येतं ते म्हणजे तांदूळ. तांदूळ हा रेशन कार्डद्वारे मिळणाऱ्या धान्याचा एक मोठा भाग आहे. पण याच्यामध्येच आता एक मोठा बदल करण्यात येत आहे. तर हा निर्णय काय आहे? तर मित्रांनो, आता तांदळाच्या ऐवजी केंद्र सरकारने काही दुसऱ्या वस्तू देण्याचा निर्णय घेतलेला आहे. हो, तांदळाच्या ऐवजी आता काही दुसऱ्या वस्तू देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. आणि या वस्तू कोणत्या आहेत? तर आता तांदळाच्या ऐवजी गहू, मीठ, साखर, तेल, पीठ, मसाले या वस्तू देण्याचा निर्णय आता सरकार घेत आहे. केंद्र सरकार घेत आहे आणि लवकरच हा निर्णय लागू करण्यात येणार आहे. तांदळाच्या ऐवजी गहू, मीठ, तेल, पीठ, साखर, मसाले या वस्तू देण्यात येणार आहेत. पोषक तत्वांचा म्हणजे रोजच्या खाण्यामध्ये जे पोषक तत्वे आवश्यक असतात, त्या पोषक तत्वांचा विचार करून हा बदल करण्यात येणार आहे आणि हा लवकरच हा निर्णय लागू करण्यात येणार आहे.